नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बेबी वाईफ बद्दल माहिती देणार आहे. कारण बेबी वाईफची काही लहान नवजात बाळांना किंवा 1 ते 4-5 वर्षापर्यंतच्या मुलांना ॲलर्जी होती. शक्यतो नवजात बाळांनाच ॲलर्जी होती. डायपरची म्हणा किंवा वाईप्सची म्हणा. काही लोकं म्हणतात वाईप्स वापरू नये किंवा केमिकल असतात त्याच्यात किंवा काही अशा काही गोष्टी आहेत. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. तर तुम्ही व्यवस्थित बघा. आपल्याकडं भरपूर प्रकारचे वाईप्स आहेत. हिमालयाचे वाईप्स आहेत, बेबी हगचे वाईप्स आहेत. म्हणजे जे ब्रँड आहेत मोस्ट व्हॅल्युएबल त्या सगळ्या ब्रँडचे आपल्याकडे वाईप्स आहेत. पण विषय असा आहे, की कोण म्हणतं ह्या वाईप्समध्ये केमिकल आहे, त्या वाईप्समध्ये केमिकल नाहीये, त्या वाईप्समध्ये असं आहे. तर ते कसं असतं, ते बघा मित्रांनो, लहान पोरांच्या शक्यतो ऑलमोस्ट 70% प्रॉडक्टमध्ये केमिकल फ्रीच असतं. म्हणजे कुठलाही प्रॉडक्ट घेतलं तुम्ही, तर तो केमिकल फ्रीच असतो. बाय चान्स असं होतं, की 30% असं असतं कंपनी म्हणजे कंपनी प्रॉफिट किंवा या गोष्टीसाठी काळा बाजार करत असते. तर ते काय आपल्याला माहिती नसतात गोष्टी किंवा कुठली कंपनी काळा बाजार करते, कुठली नाही करत ते आपण काय बघत नाही. पण विषय असा आहे, की तुम्ही जर वाईप्स यूज करायचा असेल तुम्हाला नवजात बाळाला किंवा नवीन जन्मलेल्या बाळाला 1 ते 4 महिने, 1 ते 5 महिने, 1 ते 8 महिने किंवा काही XYZ 1 वर्षापर्यंत जे बाळ असेल, तर त्याला तुम्ही जे वाईप्स यूज करणार आहे ना, तर ते ते वाईप्स असं असावं, की ते अल्कोहोल फ्री, पॅराबिन एंड टॉक्सिन फ्री असावं. म्हणजे आता मी तुम्हाला दाखवतो एक वाईप बघा. अ, तर हे बघा ही कॅपवाला वाईप्स आहेत. ही कॅप ओपन केली तर इथून एक स्टिकर दिलेलं आहे. ते स्टिकर काढायचंय आणि ते स्टिकर काढल्यावरती नंतर मग तुम्ही त्यातून एक वाईप्स काढू शकता. तर शक्यतो आहे ना कॅपवालंच वाईप्स तुम्ही यूज करा. सगळ्यात बेस्ट आता हे बेबी हगचा ब्रँड आहे. तर तुम्हाला दाखवतो मी हे बघा. इथं दिलेलं आहे. फोटोत मी दाखवतो कारण आता हे उलट आहे त्याच्यामुळे काही व्यवस्थित दिसणार नाहीये. कॅमेरा मी व्हिडिओ काढतोय त्याच्यामुळे काय ते उलट होतंय अक्षर. तर तुम्ही बघू शकता इथं अल्कोहोल, पॅराबिन अँड टॉक्सिन फ्री दिलेलं आहे. तर इथे दिलेलं आहे व्यवस्थित. मी एकदा फोटो टाकतो तुम्हाला. त्याच्यानंतर ना डर्मॅटॉलॉजिस्ट टेस्टेड आणि पेडियाट्रिशियन टेस्टेड आहे. आता हे वाईप्स आहे ते अलोवेरा आहे. काही वाईप्स नॉर्मल येतात. काही फक्त वॉटरचेच येतात म्हणजे पाण्याचेच वाईप्स असतात ते. आता हे बघा क्लोरीन फ्री पण आहे. हो, इथे दिलेलं आहे, टॅग दिलेला आहे. आता कोणीही मार्केटिंग करताना जरी देत असेल तरी अ, म्हणजे अशा गोष्टी टाकतं भरपूर वेळा, की हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, असं आहे, तसं आहे. प्रॉडक्ट बद्दल माहिती लय म्हणजे उठवून दिलेली असते. लेबलिंग वरती वगैरे. पण विषय असा येतो, की प्रत्येकाची स्किन सारखी नसते. प्रत्येक नवजात बाळाची स्किन सारखी नसते. आता जसं आपण बघतो, की बाळ जन्मलं तर कोणाचं वेट कमी असतं, कोणाचं जास्त असतं, कोणाची तब्येत जास्त असते, कोणाची कमी असते. भलेही आईची जास्त असो नाही तर नसो, पण नवजात बाळाची तब्येत जास्त कमी, काहींची स्किन सेन्सिटिव्ह असते खूपच. म्हणजे काहींना चालतं. आता माझ्या घरीच बाळ आहे, तर त्या बाळाला मी बेबी हगचं वाईप्स यूज केलं, त्याला सूट झालं. त्याला काही अडचण नाही आली. कारण बेबी हगवर माझा भरोसा होता. म्हणून मी एकदा यूज करून बघितलं त्याला. कसं होतं एक वाईप्स यूज केलं ॲलर्जी झाली. आता तुम्ही म्हणताल की बाबा माझं मेडिकल आहे. मी एक यूज केलं, वापरलं, फेकून दिलं दुसरं वाईप्स किंवा काय असं नाही. ते आपण स्वतः यूज केला हात-पाय क्लीन करण्यासाठी किंवा काही, तर त्याच्यासाठी पण चांगलं आहे बेस्ट. तर वाईप्स आहे ना शक्यतो व्यवस्थित बघून घ्या तुम्ही. नवजात बाळाला असं काही नाहीये की वाईप्स यूज केलंच म्हणजे ॲलर्जी होणार आहे किंवा काय. डायपर पण तुम्ही घेताना एकदा वापरून बघा. एक सिंगल डायपर एक असा पॅक घ्यायचा आणि वाईप्स हे बघा डायपर तरी एक वेळेस वाया जाईल पण वाईप्स वाया जाणार नाही. वाईप्स हे मोठा माणूस पण वापरू शकतो. अल्कोहोल फ्री, पॅराबेन फ्री असतं, क्लोरीन फ्री असतं. काहींची स्किन सेन्सिटिव्ह असते त्याच्यामुळे आहे ना तुम्ही मोठ्या माणसांनी पण यूज करू शकता. आता माझ्याकडे जे काही लोक येतात तर ते ऑलमोस्ट 30% मुलं-मुली हे वाईप्स यूज करतात बेबीचे वाईप्स. म्हणजे मोठ्या पेशंटच्या सुद्धा जे पेशंट असतात, सर्जिकलचे पेशंट असतात, झोपून असतात, काही नाही का असे पेशंट असतात, जे सीरियस असतात थोडे काही. तर त्यांना सुद्धा त्यांच्या घरचे किंवा काही असे वाईप्स घेऊन जातात माझ्याकडून. कारण काही क्लोरीन फ्री असतात. म्हणजे थोडक्यात समजून घ्या की केमिकल फ्री असतं. असलं केमिकल तरी आपल्याला माहित नाहीये या गोष्टीबद्दल. पण जे आता इथं मार्केटिंग करताना यांनी दाखवलेले सगळ्या गोष्टीबद्दल. केमिकल असणारे वाईप्स हे वेगळेच असतात.
आणि 100% त्यांचा रिझल्ट दिसतो. ते वाईप्स अलर्जिक कंडिशन दाखवतात. आता या वाईप्स मध्ये केमिकल नाही हे मी तुम्हाला सांगतोय. आणि अजून पण खूप सारे वाईप्स आहेत की त्याच्यात केमिकल नाही. जे जे नवीन ब्रँड आले आहेत त्याच्यात किंवा काय किंवा असे काही मल्टी ब्रँड आहेत नवीन आलेले मार्केटमध्ये, त्यांना मार्केटमध्ये येण्यासाठी किंवा मार्केटिंग करण्यासाठी पैसे खर्च करायला लागतात, त्यामुळे काही गोष्टी करतात ते. त्याच्यामुळं मी असं म्हणतोय की तुम्ही वाईप्स वापरताय ना, वाईप्स वापरताय किंवा नका वापरू अशी गोष्ट नाहीये. आता हे बघा, वाईप्स वापरायचा म्हणजे कसा विषय आहे की तुम्ही ओला कपडा घेतला आणि तेच अंगाला पुसता तुम्ही 4 वेळा, तोच वाळ्या घालता, तोच पुसता वाळ्या घालता, तोच पुसता वाळ्या घालता. वाईप्सचं कसं आहे, एकदा एक वाईप घेतलं, पुसला, अंग स्वच्छ व्यवस्थित, काही असो बाळांशी केलेली असो किंवा काही दुसऱ्या गोष्टी असतील, तर तुम्ही अंग पुसलं व्यवस्थित आणि टाकून गेले एकदा, तर तो विषय संपून जातो. पण ते आपल्या घरी जे कापड असतं त्यात तुम्ही, काही लोक हायजीन ठेवतात, हायजीन नाही ठेवत. त्याच्यामुळं वाईप्स वापरणं बेस्टच आहे माझ्या मताने. धन्यवाद.